Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राज्यातील विरोधी पक्षाचे खासदार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. पेपरफुटी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करणार. सह्याद्री अतिथीगृहावर थोड्याच वेळात बैठक होणार. सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज पुण्यातल्या आंदोलकांची भेट घेणार. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार. तर काल वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा मंत्री अशोक उईकेंकडून रद्द. पुणे आणि नागपुरात 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द, मात्र इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम. एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीचा हा मोठा निर्णय. लवकरच आता फेरपरीक्षा होणार असल्याची ही माहिती. रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे. राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचाही गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे, जाहीर सभा घेण्यास बंदी. दरम्यान आंदोलनासाठी केवळ एका दिवसाचीच परवानगी मिळणार. गृह विभागाचे आदेश जारी. जरांगे आणि ओबीसींच्या आंदोलनापूर्वी हे नवे नियम लागू. मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा चालक कोर्टात. सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका. तर आज सुनावणी होणार. दरम्यान कायदा योग्यच, कोर्टात भक्कम बाजू मांडू. सरनाईकांची प्रतिक्रिया. कांदा आणि लसणाच्या दरात आता मोठी वाढ. आठवड्याभरात कांद्याचे दर दुप्पट तर लसूण 300 रुपये किलोवर. कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलोवर. सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. लासलगावातनं दिल्लीला कांदा रवाना होण्यास 25 तासांचा विलंब. कांद्याची प्रतवारी पॅकिंग वेळेत न झाल्यामुळे 840 टन कांदा लोडिंगच्या प्रतीक्षेत. मालगाडी उशीर आल्यामुळे आता 90,000हून अधिकचा दंड. विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करण्यास मनाई. तर आता 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यावर निर्बंध. वाढलेल्या दरांमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय. तर पुरवठा विभागाकडून राज्यात झाडाझड दिसली. कोल्हापुरात गुळाचे सौदे सुरू. गुळाच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1600 रुपयांची घसरण. तर आज गुळाला 6100 रुपयांचा दर. साखरेचे भाव वाढले असतानाच आता भर दिवसात 1.25 एकर शेतातील ऊस चोरीला. पुण्याच्या अष्टापुरातली ही घटना. शेतमालकाच्या संमतीने ऊस तोडला जात असल्याचा स्थानिकांचा समज. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. 2 जण या प्रकरणी अटकेत. नांदेडमध्ये जमिनीच्या चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची नायब तहसीलदारानं पकडली कॉलर. लोहा तहसील कार्यालयामध्ये व्हिडिओ व्हायरल. राजेश पाठक असं कॉलर पकडणाऱ्या नायब तहसीलदाराचं नाव. दोषींवर कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा. कोल्हापुरात सतेज पाटील यांच्याकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकरांची भेट. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची. निवडणुकीमध्ये नवीन राजकीय समीकरणं जुळण्याची सुद्धा शक्यता. नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार. 2 अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात घराच्या काचा फुटल्या. सुदैवानं कोणीही जखमी नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. पालघरच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी आदिवासी समाज आक्रमक. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये धरणे आंदोलन. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी वळवल्यानंतर आता हप्त्याचं वितरण सुरू. ई-केवायसी नंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1,65,00,000. पुणे शहरात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेच्या जलकेंद्रांमधील विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार. पर्वती, कोथरूड, कात्रज, शिवाजीनगरसह काही भागामध्ये पाणी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.